नवीन वर्षाची सुरुवात होत आहे आणि नवीन वर्षाची सुरुवात जवळजवळ 92 साली नवी मुंबई महानगरपालिकेची स्थापना झाली आणि त्या स्थापनेपासून आजपर्यंत हा वर्धापन दिवस इथे साजरा होत आहे। आपल्या सर्वांना माहिती असेल की 1995 साली पहिली नगरसेविका म्हणून ह्या महानगरपालिकेची सदस्य म्हणून मी निवडून आले आणि त्यापासून आजपर्यंत आपल्या सगळ्यांसोबत कार्यरत आहे। आपल्या सर्वांना घेऊन, आपल्या कर्मचाऱ्यांना घेऊन, अधिकाऱ्यांना घेऊन गेली अनेक वर्ष या नव्या मुंबईमध्ये आम्ही सर्व जनतेची आपल्या माध्यमातून, आपल्या सहकार्यातून आपण सेवा करत आहोत। आताच आयुक्तांनी सांगितलं की अनेक पुरस्कार मिळाले आमच्या पालिकेला, महाराष्ट्रात नाही देशात आपली पालिका एक नंबर आहे। खरी गोष्ट आहे, याच्यात कुठे दुमतच नाही साहेब। पण जे आपण पुरस्कार मिळवले ते पुरस्कार यांच्यामुळे मिळालेले आहेत, त्यासाठी यांच्यासाठी एकदा टाळ्या होऊन जाऊन द्या, या कर्मचाऱ्यांसाठी टाळ्या होऊन जाऊन द्या। कोविड आला, कोविड काळामध्ये आपले कर्मचाऱ्यांनी इतकं सुंदर काम केलं। कोविड काळामध्ये असं वाटतच नव्हतं की आपण राहू की नाही राहू, पण अशा वेळी स्वतःचा जीवाचं कुठेही विचार न करता स्वच्छता करणारे कर्मचारी असतील, आरोग्य कर्मचारी असतील आणि आपले सगळे सेवेतले अधिकारी असतील, डॉक्टर असतील, नर्स असतील, या सगळ्यांनी आपली जीवाची बाजी लावून कोविड काळात काम केलं। ते विसरण्यासारखं नाही आहे साहेब। आणि आजच्या दिवशी आपण त्याची सर्वाची आठवण आणि उजळणी ही केलीच पाहिजे। आणि आम्ही लोकप्रतिनिधी आहोत, आमचे फोन रात्री जायचे, बांगरसाहेब होते, ढोलेताई होत्या, या सगळ्यांनी रात्री अपरात्री आमचे फोन घेतलेले आहेत, लोकांना जागा मिळवून दिलेल्या आहेत, कर्मचाऱ्यांनी काम केलं आणि म्हणून आज आपण राज्यात आणि देशात प्रथम पुरस्कार घेऊ शकतो। तर या सर्वांना खरं म्हणजे हे नवीन वर्षाच्या शुभेच्छा आपण द्यायला पाहिजे असं मला सांगावंसं वाटतं। आपल्या सर्वांना माहिती आहे, लोकप्रतिनिधी म्हणून आदरणीय गणेशजी नाईक साहेब त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यावेळी ही महानगरपालिका स्थापन झाली। शिवसेनेची सत्ता होती, आम्ही काँग्रेसची नगरसेविका होतो। त्यापासून हा प्रवाह आम्ही दोघांनीही या नव्या मुंबईचा पाहिलेला आहे। नव्या मुंबईत काय काय पाहिजे नाही पाहिजे, ते आमदार मंत्री होते, मी आज 10 वर्ष आमदार आहे, त्याच्या अगोदर मी 6 वर्ष आमदार होते। आणि नव्या मुंबईच्या लोकांच्या उपयोगी अशा कुठल्या वस्तू पाहिजेत, काय केलं पाहिजे, यासाठी सातत्याने आम्ही काम करत असतो, बोलत असतो, मार्गदर्शन करत असतो, आयुक्तांनाही आदेश देत असतो, अधिकाऱ्यांनाही देत असतो, लोकांच्यासाठी की लोकांचं या नव्या मुंबईमध्ये जे नाव लौकिक आहे नव्या मुंबईचं, मग स्वच्छतेत असेल, पाण्यात असेल, गार्डनमध्ये असेल। आता मी ढोले मॅडमशी बोलली की गार्डनची सगळी भांडणं मिटली की नाही मिटली, नाही तर पुन्हा आमच्यापर्यंत येतील। तर नाही नाही म्हणे सगळे मिटलेले आहेत। कर्मचाऱ्यांची काळजी घेणं हे आमचं लोकप्रतिनिधींचं खऱ्या अर्थाने काम आहे आणि ते आम्ही प्रामाणिकपणे आम्ही ती ड्युटी करत आहोत असं मला आज सांगावंसं वाटतं। खरं असेल तर निश्चित टाळ्या द्या, नाहीतर नाही दिलं तरी चालेल, कारण तुम्हाला माहिती आहे मी स्पष्ट बोलते। आत्ताच अधिवेशन झालं, या अधिवेशन काळामध्ये मी तुमच्यासाठी 40 कोटी आणले, तसे मी 400 ते 500 कोटी आणलेले आहेत। तर हिशोब देत राहीन प्रत्येक वेळी। पनवेल आणि सायन हायवे याच्यात अनेक कामं आहेत, अनेक त्रुटी आहेत, गेले अनेक वर्ष तिथे पाहिलं गेलेलं नाही। त्यासाठी आपण PWDच्या माध्यमातून 20 कोटी रुपये आणले आहेत। म्हणजे रस्ता क्रॉसिंगला तिथे आतून अंडरग्राऊंड असेल का असेल। काल आमच्या गावात बेलापूरला एक ॲक्सिडेंट झाला सीमा मुकादमचा, कारण अंडरग्राऊंड ब्रिज नव्हता आणि रात्रीच्या टायमाला प्रवासात गाडी कळली नाही, एका गाडीने उडवलं, मग दुसऱ्या गाडीने उडवलं, मग तिसऱ्या गाडीने उडवलं, अशा पद्धतीने तो अपघात झाला। हे अपघात होऊ नये त्यासाठी सायन पनवेल हायवेसाठी 20 कोटी आणि आपण एक पर्यटन स्थळ निर्माण करतो। नवी मुंबई एअरपोर्ट तयार होत आहे, लोक आपल्या नव्या मुंबईत बघायला येतील। मुंबई दर्शन गाडी फिरते, तर नवी मुंबई दर्शन गाडी आपण कुठलं दर्शन दाखवायचं। मी नेहमी ऐकताना बोलत असते की पर्यटन हे नव्या मुंबईतून उभं राहिलं पाहिजे आणि ते पर्यटन बघायला लोक आली पाहिजेत, जेणेकरून लोकांना रोजगार मिळेल आणि तुमच्या तिजोरीत पण भर पडेल। यासाठी नेहमीच मी त्यांच्या आग्रही असते। आता आपण जवळजवळ सिडकोकडे 10-12 एकरचा भूखंड पाम बीच लगतचा मागितला आहे आणि बटरफ्लाय गार्डनसाठी आपण 10 कोटी
रुपये पास करून आपण पर्यटन स्थळातून आणलेले आहेत आणि एक चांगलं सुसज्ज आयुक्त साहेब तुमच्या कारकिर्दीत हे पर्यटन स्थळ निर्माण झालं पाहिजे, तिथल्या छोट्या छोट्या गावांना रोजगार मिळाला पाहिजे अशी माझी धारणा आहे. छोटे स्टॉल होतील, लोक येतील, मुलं घेऊन येतील. आज आपण आपलं जे मोठं गार्डन आहे नेरूळला त्याच्यात बघतो गाडी चालते, लोक येतात. तर पर्यटन स्थळ म्हणून आपली नवी मुंबई नावारूपाला आली पाहिजे अशी आमची इच्छा आणि त्या पद्धतीने आपण काम करतोय. आणि म्हणून बटरफ्लाय गार्डन झालं. आपल्याकडे माहिती आहे बटरफ्लाय गार्डन टिकू शकत नाही, म्हणून आपल्याला नॅचरल तर करता येणार नाही, पण अनॅचरल करून सुद्धा आपण खूप काही गोष्टी साधू शकतो. आज 31ला लोक गोवा, रत्नागिरी, महाबळेश्वर जातात. आपल्या गार्डनमध्ये येऊन लोक बसतील ना, 31 करतील. उलट आपली गार्डन त्या दिवशी ओपन ठेवली पाहिजे, रविवार असला तरी लोकांना तिथे त्याचा उपयोग घेता आला पाहिजे. आपण सांगणार 31 आणि गार्डन बंद, तर मग आपल्या लोकांनी कुठे जाणार? मग आपला रिन्यूसुद्धा तिथे कमी होणार. ते वाढवण्यासाठी आपण पर्यटन स्थळ नवी मुंबई निर्माण करावं अशी माझी आपल्याला इच्छा आहे आणि त्यासाठी मी 10 कोटी आणलेले आहेत. आणखीन लागले तर ते तुम्ही टाकायचे आहेत असं मला सांगावंसं वाटतं. तिसरी गोष्ट बेलापूर स्टेडियम, कारण बेलापूरला आपण हॉस्पिटल मेडिकल कॉलेज करतोय, तर त्या मुलांना खेळायची जी जागा होती ती आपण बेलापूरला 6 एकर जागा सिडकोकडनं मागितली आणि ती सिडकोनी आपल्याला देण्याचे पत्र आयुक्तांना दिलेलं आहे. ती 6 एकर जागेमध्ये आपण 10 कोटी आणून तिथे बेलापूरला एक नवीन सुसज्ज असं स्टेडियम बनवून तिथे फिश मार्केट, भाजी मार्केट, ते तलावाला जेवढी गंदगी आहे ती सगळी साफ करून तिथे आपण चांगला मॉर्निंग वॉक करून चालायचं हे करून ती सगळी दुकानं ती या बाजूला आणून बेलापूरचा तलाव मोकळा करून तिथे चांगल्या पद्धतीने सुशोभीकरण केलं तर तिथे लग्न, कार्य, कुस्ती, क्रिकेट सर्व कार्यक्रम ह्या बेलापूर गावामध्ये होऊ शकतात. अनेक ग्रामस्थांना माझी विनंती आहे की तुमच्या गावामध्ये जिथे जिथे जागा असेल ती आम्हाला उपलब्ध करून द्या. जसं दिवाळा गाव मी स्मार्ट विलेज केलं त्या पद्धतीने तुमच्या गावाला काही ना काही सुविधा आम्ही करू शकू. आत्ता आपण 25 कोटीचे सोलर हायमॅक्स आणलेत महिलांची सुरक्षितेसाठी. साहेब CCTV तुम्ही कॅमेरे लावणारच आहात, पण CCTV कॅमेरे मीही लावले 2-3 कोटीचे. पण काय होतं, ज्यावेळी चोर चोरी करतो किंवा एखादी चेन चोरी होते किंवा एखाद्या महिलेला छेडखानी होते त्यावेळी फुटेज मिळत नाही का, तर लाईट नाही. म्हणून आपण सोलर लाईट आणली, कारण सोलरमुळे काय होणार, महापालिकेची विजेमध्ये बचत होणार आहे आणि महापालिकेची नेहमीच बचत व्हावं, महापालिकेला नेहमीच फायदा मिळावा म्हणून काही ना काही माझे उद्योग नेहमीच चालू असतात. आज 25 कोटीची आपण सोलर सिस्टम आणून ती आता वाशीमध्ये आपण प्रत्येक विभागामध्ये 5-5 सोलर लावत आहे, लाईट लावत आहे. तुमच्या इथे कुठे अडचण असेल किंवा कुठे पाहिजे असेल तर तुम्ही मला एक निवेदन द्या की ताई इथे सोलरची गरज आहे, इथे लाईटची गरज आहे, इथे महिला असतात, इथे मार्केट असतं, इथे शौचालय आहे, इथे गार्डन आहे. आपण त्याच्यासाठी सुद्धा ती व्यवस्थेसाठी सोलर ठेवलेले आहेत आणि त्या सिस्टीममधून जर उद्या एखाद्याने चेन चोर केली आणि आपला तिथे CCTV कॅमेरा असेल तर ती गाडी अपघात असेल किंवा चेन चोरी असेल किंवा अत्याचार असेल काही असेल तर ती चोरी ताबडतोब पोलिसांना त्याचं मोठ्या प्रमाणामध्ये सहकार्य होऊ शकतं. आताच आयुक्तांनी सांगितलं आम्ही CCTV बसवतोय, खूप आनंदाची गोष्ट आहे, कारण काळाची गरज आहे. ती काळाची गरज अशी आहे की साहेब CCTV लावल्यामुळे आपल्या अनेक चोऱ्यांना, ज्या आज पोलिसांना अनेक अपघात होतात त्याच्यामुळे गाड्या पकडल्या जातात, नेमका अपघात कोणी केला, त्या ड्रायव्हरच्या येणाऱ्या पुढच्या गाडीने केला का मागच्या गाडीने हे ताबडतोब भेटतं. त्याचं एक उदाहरण सांगते साहेब. एक माणूस CCTVचं आपल्या बेलापूरचं कार्यालयासमोर सर्कल आहे त्या CCTVच्या तिथे तो पूजा करत होता आणि माझी गाडी चाललेली, मी गाडी थांबवली. हा माणूस इथे का पूजा करतोय, हार घालतोय, नारळ फोडतोय. तर मी गाडी एक कुतूहल म्हणून उभी केली आणि विचारलं की अरे क्या कर रहे तुम इधर. तो बोला ये CCTV कैमरे की वजह से मैडम मैं बच गया. मतलब कैसे, तो कल यहाँ पर अपघात हुआ, अपघात मैंने नहीं किया, वो गाड़ी आके ही मेरे गाड़ी के नीचे गई, मगर सबको लगा पुलिस को कि मेरे हाथ से हो गया, मुझे पकड़ा. जब CCTV कैमरा था उसमें फुटेज देखे और मेरी जान छूट गई, इसलिए ये CCTV कैमरे के मैं आभार मानता हूँ. तो ह्या CCTVमुळे शहरातले अनेक सुविधा, फायदे महिलांना, मुलांना, अपघातांना होणार आहे आणि चांगला उपक्रम तुम्ही घेतलेला आहे.
तुमचं आम्ही अभिनंदनच करतो, कारण ह्या पालिकेचं महाराष्ट्रामध्ये नावलौकिक आहे. मग सगळे पुरस्कार असतील, गणपती पुरस्कार, नवरात्री पुरस्कार, वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन असेल, महिलांना प्रोत्साहन असेल, कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन असेल. महाराष्ट्रात ही एकमेव महानगरपालिका आहे. त्याच्यामुळे आम्हाला पण इथे सांगताना अभिमान वाटतो. जेव्हा आम्ही सभागृहात बोलायला उभं राहतो तेव्हा आम्हाला पालिकेच्या कामाचा, गौरवाचा आठवण येते की महाराष्ट्रामध्ये अनेक लोक सांगतात रस्ते नाही, खड्डे नाही, कचरा काढायला नाही. त्यावेळी आमची स्वच्छ आणि सुंदर नवी मुंबई आमच्या डोळ्यासमोर उभी राहते. आणि या तुमच्या सगळ्यांच्या कार्यामुळे, तुमच्या अधिकाऱ्यांच्या तत्परतेमुळे ही नवी मुंबई सुरक्षित, स्वच्छ आणि सुंदर आहे. अशीच राहो. मी आपल्या सगळ्यांना मनापासून आज नवीन वर्षाच्या शुभेच्छा देते आणि माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र.